नमस्कार स्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा. तर मंडळी, नुकताच सगळ्यांनी संक्रांतीचा सण साजरा केलेला आहे, पण आमच्या थुकरटवाडीमध्ये कसं असतं, एक दिवस कुठलाही सण साजरा करत नाही आम्ही. आठवडाभर आमच्याकडे सण सुरू असतो आणि महाराष्ट्रात सुद्धा सध्या संक्रांतीचा सण अजून सुरूच असतो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर आजच्या आमच्या या संक्रांत विशेष भागानिमित्त मी एवढंच म्हणू शकतो की तिळगुळ घ्या आणि गोड गोड हसत राहा, कारण तुम्ही तो बोलताच आणि गोड गोड हसवण्याचं काम आमचं आहे, जे आम्ही नियमानं करत असतो. तर आजच्या सणाच्या निमित्तानं या मंचावर येणारे पाहुणे सुद्धा तितकेच गोड आणि तितकेच विशेष आहेत. आज या मंचावरती संक्रांतीच्या निमित्तानं मी अशा काही जोडप्यांना म्हणजे जोड्यांना आमंत्रित करणार आहे, जे महाराष्ट्राची शान आहेत आणि आपल्या मनाच्या खूप जवळ आहेत. तर सुरुवात करूयात एका अशा व्यक्तीपासून, जे आले की त्यांच्याबरोबर कायदा येतो, शिस्त येते आणि येतं ते मला टेन्शन. कारण कायदा म्हटलं आणि शिस्त म्हटलं की आपलं कसं आहे तुम्हाला माहिती आहे, थोडंसं टेन्शनच येतं ना. पण ती व्यक्ती अशी आहे की दिसायला जरी ते लांबून कायदेतज्ञ कायदे पंडित वाटत असले तरीसुद्धा खूप मराठमोळा माणूस आहे, खूप आपल्यातला माणूस आहे, खूप आपुलकी असणारा माणूस आहे. तर जोरदार टाळ्यांनी आपण या मंचावरती आमंत्रित करणार आहोत सन्माननीय विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि त्यांच्या सौ सन्माननीय ज्योती निकम यांना. वा वा. सर नमस्कार, तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मनपूर्वक धन्यवाद निलेश, पण मी कलाकार नाही, मी गुन्हेगारांना नाचवतो न्यायालयात, ती बाब वेगळी. खरंय खरंय खरंय, पण ती सुद्धा एक वेगळी कला आहे सर, जी तुमच्या मध्ये आहे. त्या दृष्टिकोनातून मी कलाकार आहे. विचारणंच अवघड आहे की तुम्ही कार्यक्रम बघता का, कारण इतका बिझी माणूस असतो. नाही नाही बघतो, अवश्य बघतो. अरे मराठीमध्ये एकमेव करमणुकीचा हाच कार्यक्रम आहे. वा वा, आता काय बोला. आणि मॅडम सुद्धा बघतात रेग्युलरली असं मी ऐकलंय. रेग्युलर बघते, प्रत्येक एपिसोड मी बघते. वा वा वा. मी विनंती करणार आहे यांना की कृपया तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. टेन्शन खल्लास. जोरदार टाळ्या. क्रीडा म्हटलं की सगळेच क्रीडा प्रकार आपल्याला आवडतात, पण भारतीय माणूस म्हटलं की वीक पॉइंट आहे क्रिकेट. बरोबर आहे. आणि क्रिकेट म्हटलं की फक्त क्रिकेट बघणं नसतं, तर क्रिकेट ऐकणं सुद्धा असतं. आणि कॉमेंट्री हा सुद्धा एक वेगळा जॉब असू शकतो, किंवा यातही फार मोठं करिअर असू शकतं. हे सुरुवातीला खरंच कोणी विचार केला नसावा कधी. पण एक अशी व्यक्ती आता या मंचावरती येणार आहे, ज्यांनी आपलं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरती गाजवलेलं आहे, आणि आम्हाला त्यांच्याकडे बघितल्यानंतर प्रचंड अभिमान वाटतो की ही एक मराठमोळी व्यक्ती आहे. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती आपण आमंत्रित करूयात हर्षा भोगले आणि त्यांच्या सौ अनिता भोगले यांना. वा 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 सर, स्वागत आपलं. मॅम स्वागत. तर मी त्यांच्या मुलाखती बरेच दिवस झाले चाळत होतो की आमच्याकडे येणार आहे तर ते मराठीत काय बोलले ते मला जरा ऐकायचं होतं, पण मला तरी कुठे मराठी मुलाखत किंवा मराठी कार्यक्रमात तुम्ही गेलेले आढळला नाहीत. हा प्रश्न फक्त तुम्हालाच नाही पडलेला. हां एकदा पार्टीमध्ये गेलो होतो हां आणि बरीच लोक होती तिथे. असा एक ओळखीचा चेहरा जवळ येत होता. हां. म्हटलं राज ठाकरेंना माझ्याशी काय काम निघणार, तर म्हटलं थोडासा मी जरा इरेक्ट झालो. म्हटलं माझ्याशी जसे जवळ आले तसं कळलं माझ्याकडेच येत आहेत भेटायला, म्हणून म्हटलं आता मी काय केलं. आणि असे आले जवळ आणि पहिला प्रश्न त्यांनी विचारला, तुम्ही खरोखर महाराष्ट्रीयनच का? अच्छा. म्हटलं अरे बापरे, हे तर काही सुरुवात बरी नाही झाली. म्हटलं का? त्यामुळे महाराष्ट्रीयन लोक असं इंग्रजी नाही बोलत हो. म्हटलं आता ठीक आहे महाराष्ट्रीयन. पण माझं लहानपण सगळं हैदराबादला गेलं, त्यामुळे मी हिंदी आणि तेलुगू शिकलो. बर. इथे आल्यावर मराठी इन्स्ट्रक्टरशी लग्न केलं. तर दोघांचे मी मनापासून स्वागत करतो, संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि आता पुढच्या जोडीला आपण आमंत्रित करूयात. त्यांच्या नजरेतून सिनेमा आपल्याला बघायला मिळतो. एक दिग्दर्शक व्यक्तिमत्व, आणि फक्त दिग्दर्शक नाहीत तर उत्तम चित्रकार आहेत, उत्तम गायक आहेत, उत्तम नर्तक आहेत, उत्तम अभिनेते सुद्धा आहेत, आणि ते सपत्नीक इथे आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात दिग्दर्शक रवी जाधव आणि त्यांच्या सौ मेघना जाधव यांना. तर स्वागत. माझ्याकडनं संपूर्ण टीमला चला हो द्याच्या एक विनंती आहे
अरे बापरे, विनंतीच केली आल्या आल्या. कारण सगळे असं म्हणतात आजच्या दिवशी की तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हा हा, आमच्याशी कृपया गोड गोड बोला. आम्ही गोडच बोलतो सर, खरं. कारण एक एक जे कलाकार एक एक एंट्री घेतात आणि आता स्वतः हर्षाजी इथे आहेत, त्यामुळे त्यांच्या ज्या गुगली असतात ना, खरंय. तर टप्प्यानंतर बॉल कुठे जाईल काय माहित नसतं. हो. त्यामुळे आय एम रिअली वेटिंग की आम्हाला कोणत्या पद्धतीचे आज लाडू हा, हे लोक देणार आहेत. तिळाचे लाडू, विशेष बनवलेले तिळाचे लाडू आहेत. पण आज हा तुमचा प्रोग्राम हा एक स्ट्रेस रिलीफचं पील आहे. खरं. त्यामुळे तुम्ही काहीही करा, लोकांचा स्ट्रेस रिलीफ होणार आहे. अरे वा, हे फार महत्वाचं. म्हणजे निदान जे डॉक्टर मी पुढे लावतो त्याचा काहीतरी तो फायदा आहे. काहीतरी फायदा आहे. कुठली ना कुठली तरी गोळी देतोय मी लोकांना. तर आता आणखीन एका जोडीला या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहे. दिग्दर्शकांना आमंत्रित केलं, पण दिग्दर्शकांचं काम जे लोकांपर्यंत पोहोचवत असतात ते असतात अभिनेते. तर असाच एक अभिनेता, मराठी रंगभूमी, मराठी सिरियल, मराठी सिनेमा सगळंच गाजवणारा असा हा आमचा मित्र. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रसाद ओक आणि त्यांच्या सौ मंजिरी ओक यांच्यासाठी. मला सगळ्यांना सांगायला आवडेल की आजपर्यंत सगळ्यात जास्त वेळा आलेले अभिनेते या मंचावरती कोण असतील तर ते प्रसाद ओक आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. धन्यवाद. पण जितक्या वेळा येतात तितक्या वेळेला आम्हाला आनंदच असतो. तर तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्यात. मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सुरुवात करतो सर, हर्षा सर तुमच्यापासूनच. मग तुमची भेट कशी झाली, जमलं कसं आहे? आम्ही दोघं IIM अहमदाबादला होतो. बर. परिस्थिती वेगळी होती. तिचे ग्रेड चांगले होते, माझे जरा कठीण चाललं होतं. त्यामुळे ती शांत होती आणि मी जरा टेन्शनमध्ये होतो. त्यामुळे वाटलं की बिचारा मैत्री करावी त्याच्याशी. अच्छा. नाही म्हणजे इंडियाज बेस्ट बी स्कूल, हां. पण वेळ मात्र क्रिकेटचं तेव्हापासून होतं. अच्छा. त्यामुळे लग्न करायचं ठरवलं तेव्हा मला सगळ्यांनी वॉर्निंग दिली होती की तुझा पहिला नंबर कधीच नसेल त्याच्या लाईफमध्ये. बर. मग तुम्ही क्रिकेट खेळायचात पण सर? हैदराबादला खेळायचो. हां. कारण माझी शाळा शिक्षण सगळं हैदराबादला झालं. पण हे एक करिअर असू शकतं समालोचक, असं तेव्हा वाटलं होतं? नाही, शक्यच नव्हतं. जवळजवळ 93-94 सालापर्यंत शक्यच नव्हतं. त्याच्यानंतर जसे नेटवर्क्स यायला लागले, जसं क्रिकेटचे राईट्स वाढायला लागले, तर तसे चान्सेस यायला लागले. खरंय खरंय खरंय. जोड्यांनी पहिल्यांदाच असं कोणीतरी या मंचावरती येत आहे, तर उखाणा तर घेतला पाहिजे सगळ्यांनी. गुलाबाचं फूल, चाफ्याची कळी. गुलाबाचं फूल, चाफ्याची कळी. हर्षाचं नाव घेते आज इथे, हसताय ना सगळी मंडळी. वा वा. मला एक वेगळा सुचला होता की आगरी भाषेत बगळ्याला म्हणतात बगले, आमच्याकडे आलेले आहेत हर्षा बोगले. प्रसाद तुला हसावंच लागेल, तू वास्तुपुरुष आहेस इथं. आणि वास्तुपुरुषाने हसायचंच असतं. मी काय वास्तुपुरुष?